श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार. श्री साईबाबांना माझा नमस्कार. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार. काका महाजनींचे एक मित्र होते. ते निर्गुणोपासक असल्यामुळे मूर्तीपूजा मानित नसत. काकांच्या तोंडून श्री बाबांची महती ऐकून त्यांना त्यांच्या दर्शनाची उत्सुकता निर्माण झाली. पण ते दक्षिणा मागतात हे काही केल्या त्यांना पटत नव्हते. एका शनिवारी काका रात्रीच्या गाडीने शिर्डीला निघाले आहेत हे कळताच ते म्हणाले, मीही तुमच्या बरोबर येतो. मी बाबांचे दर्शन घेईन, पण तुम्ही मला त्यांना नमस्कार करायला व दक्षिणा द्यायला सांगू नका. ते ऐकून काका मनोमन हसले व म्हणाले, ठीक आहे, तुम्ही माझ्या बरोबर येऊ शकता. रविवारी सकाळी ते दोघे शिर्डीस आले. ते मशिदीत प्रवेशले तेव्हा बाबांनी काकांच्या मित्राला हाक मारली. तेव्हा त्यांना आपल्या वडिलांनीच हाक मारली की काय असे वाटले. आपला निश्चय विसरून त्यांनी बाबांना नमस्कार केला. काकांनी नमस्कार करता श्री बाबांनी त्यांच्याकडे दक्षिणा मागितली. काकांनी काही रक्कम त्यांच्या हातावर ठेवली आणि मुक्कामी आले. मुंबईला परत निघताना काका बाबांचा निरोप घेण्यास मशिदीत गेले तेव्हाही तो मित्र त्यांच्या बरोबर होता. बाबांनी मित्राकडे काहीही मागितले नाही, त्यामुळे त्याला खूपच चुटपूट लागली. तो काकांना म्हणाला, श्री बाबा माझ्याकडे दक्षिणा का मागत नाही? त्यांची खुशबूज ऐकून बाबा म्हणाले, काका तुझा मित्र काय सांगतो आहे? तेव्हा तो मित्र म्हणाला, बाबा मला तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे, देऊ का? बाबा म्हणाले, आता तुला दक्षिणा द्यावीशी वाटते ना, मग दे. सकाळी तुझ्या मनात मला दक्षिणा देण्याची इच्छा नव्हती, म्हणून मी तुझ्याकडे मागितली नाही. मग त्यानेही 17 रुपये दक्षिणा दिली. त्यावेळी मी नमस्कार करणार नाही व त्यांना दक्षिणाही देणार नाही असा म्हणणारा आपला मित्र आता स्वतःच हे सर्व आपुलकीने करीत आहे हे पाहून काकांना फार बरे वाटले. तेवढ्यात बाबांनी त्या मित्राला जवळ घेतले व म्हणाले, अरे सर्व चराचरात परमेश्वरच भरलेला आहे. तुझ्या माझ्यातील ही द्वैताची दरी बुजवून टाक, म्हणजे आपल्याला भेटण्याचा मार्ग अधिक चांगला होईल. ते ऐकून तो मित्र खूपच सुखावला. श्री बाबांनी त्या दोघांना उदीप्रसाद देऊन निरोप दिला. त्यांनी शिर्डी सोडली तेव्हा आकाशात काळे ढग जमा होऊन विजा चमकत होत्या. ढगांचाही गडगडाट होत होता. ते वातावरण पाहून तो मित्र मनोमन विचार करू लागला, आपण उगाच लवकर निघालो, आता पुढचा प्रवास कसा होतो कोण जाणे. काका मात्र निश्चिंत होते. बाबांनी आज्ञा दिली म्हणजे आपला प्रवास सुखाचाच होणार याची त्यांना खात्री होती. घडलेही तसेच. ते गाडीत बसल्यानंतरच पाऊस सुरू झाला. ते दोघे मुंबईला सुखरूप पोहोचले. शिर्डीला जाण्याआधी बरेच दिवस काकांच्या मित्राची टाच खूप दुखत होती, पण बाबांच्या दर्शनाने त्यांचा तो त्रास कायमचा गेला. त्यांच्या दृष्टीने तो एक चमत्कारच होता. त्यांनी कृतज्ञतेने श्री बाबांना नमस्कार केला. तेव्हापासून ते श्री बाबांचे भक्त झाले. काका महाजनी मुंबईतील धरमसिंह जेठाबाई ठक्कर या सॉलिसिटरच्या पेढीवर मुख्य कारभारी होते. त्यांना रजा मिळाली की ते शिर्डीला जात आणि बाबांच्या सहवासात आठवडाभर तिथेच राहत. धरमसिंहनी त्या संदर्भात विचार केली तर ते म्हणत, काय करणार, बाबांची आज्ञा झाल्याशिवाय तिथून निघता येत नाही. असे बरेचदा घडले. तेव्हा ते साधू पुरुष आहेत तरी कोण हे पाहण्यासाठी धरमसिंहनी स्वतः शिर्डीत जाण्याचे ठरवले. ते काकांना म्हणाले, तुम्ही शिर्डीला जाता आणि तेथेच राहता, ही काय पद्धत झाली? यापुढे असे चालणार नाही. यावेळेला तुम्ही माझ्याबरोबर शिर्डीला चला आणि माझ्याबरोबरच परत या, समजलं? काका म्हणाले, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, पण ही गोष्ट माझ्या हातात नाही. तेव्हा काका जर शिर्डीतच राहिले तर परतीच्या प्रवासात कोणतरी सोबती व्हावा, म्हणून धरमसिंहने आपल्या एका स्नेहालाही बरोबर घेतले आणि ते शिर्डीस आले. काकांनी बाबांसाठी द्राक्षे घेतली. ते जेव्हा मशिदीत दर्शनासाठी गेले तेव्हा तिथे भक्तांची खूपच गर्दी होती. त्यात बाबासाहेब तरखडही होते. धरमसिंहनी त्यांना विचारले, काय हो, येथे बरेच चमत्कार घडतात म्हणून लोक येतात असे मी ऐकले आहे. तुम्ही येथे काय येता? तरखड म्हणाले, येथे येणाऱ्यांची जशी श्रद्धा असेल तशीच त्याला प्रचिती येते. मी श्री बाबांच्या दर्शनास येतो. त्यांनी माझी मनोकामना पूर्ण करावी असा मला कधीच वाटत नाही. ते ऐकून धरमसिंह निरुत्तर झाले. थोड्या वेळाने काकांनी बाबांचे दर्शन घेतले आणि आणलेली द्राक्षे त्यांना अर्पण केली. बाबांनी ती भक्तांमध्ये वाटायला सांगितली. काकांनी धरमसिंहनाही काही द्राक्षे दिली. त्यांना ती खायची नव्हती, कारण बिया असलेली द्राक्षे त्यांना आवडत नसत. त्यात ती धुतलेली नव्हती, पण प्रसादाचा अहेर करू नये म्हणून त्यांनी ती खाल्ली व बिया आपल्या खिशात ठेवल्या. मग ते स्वतःशी विचार करू लागले, हे संत आहेत ना, मग बिया असलेली द्राक्षे मला आवडत नाहीत हे यांना कसे कळले नाही? तेवढ्यात बाबांनी त्यांना त्यातलीच काही द्राक्षे दिली. धरमसिंहना अवघडल्यासारखे झाले. त्यांना ती खाण्याची इच्छाच होईना. ती त्यांना हातातच ठेवली. ते पाहून बाबा म्हणाले, अरे ती द्राक्षे हातात कशाला ठेवतो, त्यात बिया नाहीत, पटकन खाऊन टाक. धरमसिंहनी द्राक्षे तोंडात टाकली तर त्यापैकी एकाही द्राक्षात बी नव्हती. त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यावेळी बाबांनी तरखडांनाही काही द्राक्षे दिली होती. स्वतःची खात्री करून घेण्यासाठी धरमसिंहनी त्यांना विचारले, काय हो, तुमच्या द्राक्षात बिया होत्या का?
त्यावर तरखडांनी हो असे उत्तर दिले. तेव्हा बाबांचा अधिकार जाणून धरमसिंगचा अहंकार गळून गेला. त्यांनी निशंक मनाने श्री बाबांच्या चरणी मस्तक ठेवले. त्यानंतर काका, धरमसिंग व त्यांचे स्नेही मुक्कामी गेले. थोड्या विश्रांतीनंतर दुपारच्या आरतीसाठी ते पुन्हा मशिदीत आले. आरतीनंतर धरमसिंगनी काकांना श्री बाबांची आज्ञा घेण्यास सांगितले. तेव्हा माधवराव तिथेच उभे होते. ते म्हणाले, शेठजी, तुम्ही या काकांना आज्ञा मागायला सांगू नका. त्यांनी विचारले तर बाबा आठवडाभराने जा म्हणतील, तेव्हा तुम्ही स्वतःच विचारा. मग ते तिघेही बाबांजवळ गेले. त्यांच्या वतीने माधवरावांनीच आज्ञा मागितली. तेव्हा श्री बाबांनी एक कथा सांगितली. ते म्हणाले, एक चंचल वृत्तीचा माणूस होता. त्याच्याकडे सर्व प्रकारची सुबत्ता होती. त्याचे आरोग्यही चांगले होते, पण त्याचे मन शांत नव्हते. त्याची अवस्था पाहून मला दया आली. मी त्याला म्हणालो, बाबा रे, या उपाधींना तू का चिकटून राहिला आहेस? त्यांना दूर भिरकवून लाव आणि एकाच ठिकाणी आपली श्रद्धा ठेव, म्हणजे तुझे मन शांत होईल. बाबांनी सांगितलेली कथा आपल्यासाठीच आहे, हे धरमसिंगच्या तात्काळ लक्षात आले. आपल्याला कसलीही कमतरता नाही, तरीही आपण अशांत आहोत. काल्पनिक चिंतेत अडकून आपण नेहमी अस्वस्थ असतो. यापुढे आपण कसली चिंता करायची नाही, असा त्यांनी निश्चय केला. त्यानंतर त्यांच्या मनाला चंचलपणा कमी झाला. ते शांत राहू लागले आणि बाबांचे भक्त बनले. बाबांनी त्या तिघांनाही जाण्याची आज्ञा दिली. त्यावेळी काकांकडून त्यांनी 15 रुपये दक्षिणा मागून घेतली व म्हणाले, काका, जो मला 1 रुपया देतो त्याच्या बदल्यात मी त्याला दसपट देतो. मी कोणाकडून फुकट घेत नाही आणि सर्वांकडे मागतही नाही. ज्याचा माझ्याशी काही ऋणानुबंध आहे त्याच्याकडूनच मी दक्षिणा मागून घेतो. ते ऐकून धरमसिंगचा कंठ दाटून आला. ते विचार करू लागले, आपण बाबांविषयी उगाच विकल्प धरला आणि खरे खोटे पाहण्यासाठी येथे आलो. आपण त्यायोगे का होईना संत कसे असतात याची खूण पटली. त्यांच्या दर्शनाने आज माझे जीवन खरोखरच धन्य झाले. मग त्यांनी श्री बाबांना 15 रुपये दिले आणि अत्यंत आदराने त्यांना नमस्कार केला. श्री बाबांचा उदी प्रसाद व आशीर्वाद घेऊन ते आनंदाने मुंबईस परतले. मुंबईत वांद्रे येथे एक गृहस्थ राहत होते. त्यांच्या बाबतीत रोज रात्री एक विचित्र घटना घडत असे. त्यांचे देवाज्ञा झालेले वडील स्वप्नात जाऊन त्यांना उठवीत आणि शिव्याशाप देऊन भीती दाखवीत. त्यानंतर त्यांना रात्रभर झोप येत नसे. निद्रा नाश व चिंता यामुळे त्यांची प्रकृती खालावली. यातून सुटका होण्यासाठी त्यांनी अनेक उपाय केले, पण त्रास कमी झाला नाही. त्यामुळे ते अगदी कंटाळून गेले. एके दिवशी त्यांनी आपली व्यथा एका साई भक्ताला सांगितली आणि त्यावर उपाय विचारला. तो म्हणाला, मी तुम्हाला श्री बाबांची उदी देतो. रात्री झोपताना ती उशाशी ठेवा. त्या गृहस्थाने ती उदी घेतली आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले. आश्चर्य म्हणजे त्या रात्री त्यांना शांत निश्चिंत झोप लागली. वडील स्वप्नात आलेच नाहीत. त्यामुळे त्यांना आनंद झाला. त्यांनी श्री बाबांची तसबीर घरी आणली आणि तिची नित्यनेमाने पूजा करू लागले. बाबांच्या कृपेने त्यांना होणारा त्रास पूर्णतः नाहीसा झाला आणि ते बाबांचे भक्तच झाले. बाळाजी पाटील नेवासकर यांनी श्री बाबांची खूपच सेवा केली. ते शिर्डीतील बाबांच्या जाण्या येण्याचे सर्व मार्ग झाडण्याचे काम करीत. बाबांवर त्यांनी खूपच निष्ठा होती. ते स्वतःच्या शेतात पिकलेले सर्व धान्य सर्वप्रथम मशिदीत आणत. ते श्री बाबांच्या चरणी अर्पण करून ते सांगतील तेवढेच धान्य घरी नेत व त्यावरच गुजराण करीत. त्याच धान्याच्या भाकऱ्या बाबांसाठी पाठवीत. त्यांच्या भक्तीने आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते श्री बाबांनी स्नान करून ते हातपाय धुवून आलेले मोरीचे सांडपाणी पिऊन राहत. नेवासकर ह्यात असेपर्यंत त्यांच्या दिनक्रमात कधी खंड पडला नाही. त्यांनी आयुष्यभर दास्य भक्तीच केली. नेवासकरांना देवाज्ञा झाल्यानंतर त्यांच्या वर्षश्राद्धाच्या वेळी बरीच माणसे आली. ते पाहून त्यांची पत्नी घाबरली. ती आपल्या सासूबाईंना म्हणाली, आपण केलेला हा स्वयंपाक इतक्या लोकांना कसा काय पुरणार? आज आपल्यावर फजितीची वेळ आली म्हणायची. ते ऐकून सासूबाई म्हणाल्या, सुनबाई, श्री बाबांसारखा पाठीराखा असताना कशाला घाबरायचे? तेच सर्व बघून घेतील. मग त्यांनी श्री बाबांची उदी स्वयंपाकाच्या सर्व पात्रामध्ये प्रोक्षण केली आणि ती भांडे वस्त्राने झाकून सुनेला म्हणाल्या, आता खुशाल वाढ. हे श्री बाबांच्या घरचे अन्न आहे. आता तेच आपली लाज राखतील. पण अन्न वाढताना कपडा उघडाच की तो पुन्हा झाकून ठेव. त्यांच्या सूचनेप्रमाणे नेवासकरांच्या पत्नीने श्री बाबांवर पूर्ण विश्वास ठेवून अन्न वाढण्यास सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, सर्व पाहुणे जेवूनही बरेच अन्न शिल्लक राहिले. अशा प्रकारे नेवासकरांचे वर्षश्राद्ध श्री बाबांच्या कृपेने यथासांग पार पडले. रघु पाटील नावाचे शिर्डीत राहणारे एक गृहस्थ नेवाशाला गेले होते. बाळाजी पाटील नेवासकर, मागील कथेत ज्यांचा उल्लेख आलेला आहे, यांच्या घरीच त्यांचा मुक्काम होता. योगायोगाने त्याच दिवशी नेवासकरांच्या गोठ्यात एक भुजंग आला. त्याला पाहताच गोठ्यातील गुरे अस्वस्थ झाली. त्यांचे हंबरणे ऐकून नेवासकरांसह सर्व मंडळी गोठ्याकडे धावली. तेथे एका भुजंगाला पाहून जागेवरच थबकली. कोणाला काहीच सुचेना. नेवासकर मात्र अगदी शांत होते. आज भुजंगाच्या रूपात प्रत्यक्ष श्री बाबाच आपल्याला भेटायला आलेले आहेत असे म्हणून त्यांनी त्याला नमस्कार केला. घरातून दुधाचे भांडे आणून त्याच्या पुढे ठेवले व म्हणाले, बाबा, कशाला घाबरवता? आता हे दूध प्या बरं. त्यांनी पुन्हा एकदा त्याला नमस्कार केला.
भीतीमुळे सर्व मंडळी भुजंगावरच लक्ष ठेवून होती, पण त्याने कुणाला इजा केली नाही. भांड्यातील दूध पिऊन तो कुठे अदृश्य झाला तेही कळले नाही. त्याला शोधण्यासाठी मंडळींनी गोठ्यातील व घरातील सर्व कोपरे शोधले, पण तो कोणालाही दिसला नाही. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.